नमस्कार आणि रेमनामध्ये खूप स्वागत. आपण मनावरची सिरीज करतोय आणि सगळ्याच भाषांमध्ये मनावरती खूप कविता आहेत. एक त्याची समरी म्हणून आम्ही बहिणाबाई चौधरींची खूप प्रसिद्ध कविता आज निवडलेली आहे, मन वढाय वढाय. त्या कवितेतलं एक कडवं मी म्हणते की मन पाखरू पाखरू, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता वत भुईवर गेलं गेलं आभायात. की आत्ता इकडे होतं, आता तिथे गेलं, मग तिथे गेलं, असं किती चंचल आहे मन. पण अजूनही खूप डीप अर्थ मला वाटतो ह्या कवितेत, की मनाचा ओढा जिथे आहे तिथेच ते मन राहणार आहे किंवा तिथेच ते मन जाणार आहे. मग आपण कितीही त्याला परत ओढायचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत त्या गोष्टीचा निचरा होत नाही, ती गोष्ट रिझॉल्व्ह होत नाही किंवा तो जो काही कोलाहल आहे तो संपत नाही, तोपर्यंत काही ते मन परत येणार नाहीये. जसं कवितेत आहे की किती हाकला हाकलं फिरी येतं पिकावर, की ते परत तिथेच जाऊन फिक्सेट, आम्ही म्हणतो त्याला, की तिथेच ते फिक्सेट होणार आहे. मग आता हल्ली आपण खूप असे हे सल्ले ऐकतो की पॉझिटिव्ह थिंकिंग करा, नका एवढा विचार करू त्या गोष्टीचा, मनाला डिस्ट्रॅक्ट करा तिथून. पण खरंच ते इतकं सोपं आहे का? खरंच आपल्यात इतकी ताकद आहे का की आपण आपलं मन कंट्रोल किंवा मॅनिप्युलेट करू शकतो? कदाचित नाही, असं ह्या कवितेत लिहिलेलं आहे. मग काय करायचं? तर ग्रेसांनी खूप सुंदर ते वाक्य दिलंय की माझ्या मना तुला रे दुखते कुठे कळू दे. तर अशी जर आपण आपल्या मनाशी मैत्री केली आणि असा जर संवाद चालू केला मनाबरोबर, तर कदाचित एक टीम म्हणून आपण जे काही ते आहे ते रिझॉल्व्ह करून आनंदानं पुढे जाऊ शकू एकत्र, असं ह्या कवितेतून मला वाटतं मनाबद्दल. तुम्हाला काय वाटतं ह्या कवितेबद्दल किंवा अजूनही मनावरच्या कविता असतील त्यांच्याबद्दल? हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढच्या भागात भेटूयात. थँक्यू.